लहान मुलं तर आपण बघू शकतो की पालकांना घेऊन हे सगळे पालक या विद्यार्थ्यांना घेऊन येत आहे. काही शिक्षिका आहे तुम्ही? जर का बरं बघितलं नागपूरच्या सोमलवाड निकालस हायस्कूल मधलं हे सगळं दृश्य आहे. ज्या पद्धतीने या पाण्याला वेग आहे त्यावरनं लक्षात येतं की ते कशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना कसं बाहेर काढलं जात आहे. कारण की सध्याच्या स्थितीमध्ये पावसाचा जोर हा आता कायम आहे आणि नागपूर वेधशाळेने सांगितलं की पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये असाच राहणार आहे. कारण की पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे आणि इथे उभं राहणं देखील अवघड झालेलं आहे. मात्र दोरीच्या मदतीने जर आपण बघितले बघा हे काका देखील इथे उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. तर एकंदरीत नागपूरच्या सोमलवार आणि कमला परिसरातील सोमलवार हायस्कूल आणि निकलस हायस्कूल समोरचं हे दृश्य आहे. काय किती विद्यार्थी आतमध्ये? अच्छा, तुम्ही पालक आहे की कोण आहे? आपण बघू शकतो की पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे. आणखी काही विद्यार्थ्यांची स्थिती बघा. दोरीच्या मदतीने या सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जात आहे. किती विद्यार्थी आहे का आतमध्ये? किती स्टुडंट आहे? निश्चितच खरं तर आपण बघितलं ना तर एक बाजूने सिमेंट रोड आणि दुसऱ्या बाजूला सिमेंट रोड तयार करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे ज्या बाजूला खोलगट भाग होता त्या बाजूला पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आणि एक प्रकारे या रस्त्याने नाल्याचं स्वरूप धारण केलं. त्यामुळे ही स्थिती इथे आपल्याला उत्पन्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि पालक देखील जे या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घ्यायला आले होते ते देखील आतमध्ये अडकले होते. आतमध्ये साधारण 4 फुटापर्यंत पाणी शिरलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पालकासह विद्यार्थ्यांना रेस्क्यू करणं हे मोठं जिकरीचं काम होत आहे. आणि आपण जर का बघितलं तर अग्निशमन विभागाचं पथक देखील इथे आलेलं आहे ते पाहायला मिळत आहे. सोबतच स्थानिक ते विशेष करून ऑटो चालक असेल किंवा स्कूल व्हॅन चालक असेल त्याचे जे चालक आहे विशेष करून ते सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडा कॅमेरा जर आतमध्ये आला तर आपण बघू शकतो की इथल्या परिस्थिती नेमकी कशी झाली हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत ज्या प्रकारचे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आतमध्ये बघा तशा प्रकारे इथे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की ज्या प्रकारचं दृश्य विशेष म्हणजे शासकीय बांधकामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. तर पावसाळ्यामध्ये हे बांधकाम सुरू झालेलं आहे आणि निश्चितच त्यामुळे इथे कशा प्रकारे हा स्थिती उत्पन्न झालेली आहे. कारण की ज्या प्रकारचे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे कॅमेरामॅनला विनंती करतो वाटते हे बघा इकडे या साईडनं कशा प्रकारचा पाण्याचा प्रवाह सुरू झालेला आहे. निश्चित इथे बांधकाम सुरू होत होतं आणि सिमेंट रस्त्याचं बांधकाम केलं जात होतं. त्याचं मोठं JCB असेल किंवा त्यासाठी टाकलेला मुरुम असेल तो आपल्याला पाहायला मिळत. JCB असेल किंवा त्यासाठी टाकलेला मुरुम असेल तो आपल्याला पाहायला मिळत आहे इथे. आणि त्यांच्या मदतीने इथे निश्चितच अत्यंत विदारक अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे की मोठं रेस्क्यू ऑपरेशन इथे सध्या केलं जात आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल काही नागरिक आपण त्यांना विचारा काय नाव तुमचं? संजय चेडगे. किती विद्यार्थी आतमध्ये? 800-900 विद्यार्थी आहे. ती कशामुळे निर्माण झाली ते? हे काम नाही का किती वर्ष झालं शाळेच्या आधी सुरू व्हायच्या आधी काम करायला पाहिजे. कामच नाही केलं त्यांनी. काहीच काम नाही केलं. पूर्ण खदून ठेवला आहे. तो जो मुरुम आपल्याला पाहायला मिळतो तो मुरुम खरं तर कॅमेरामॅननी दाखवला तर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल की मी विनंती करतो की मित्रांनो नियोजनच नाही रे बाबा. तर 2 तासापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागपूरमध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आपण बघू शकतो. खामला भागातली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी शाळा भरलेली आहे. आत्ताच ज्याप्रमाणे इथल्या
कर्मचाऱ्यांनी सांगितलं त्यानुसार काहीशे मुलं आतमध्ये शाळेमध्ये सध्या शिकतायत आणि त्यांना आता या परिस्थितीमुळे बाहेर काढावं लागतंय. त्यांना बाहेर काढण्याचे सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी काही नागरिक देखील मदतीला धावून आलेले आहेत. पालक वर्ग देखील या ठिकाणी जमलेला आहे आणि या मुलांना एक एक करून या शाळेतून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या परिसरामध्ये काही बांधकामं होती जी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणं अपेक्षित होतं, मात्र ती झालेली नाही. पाहायला मिळत आहे कारण की ज्या प्रकारचे इथे चित्र आहे त्यावरून लक्षात येईल की ती वाईट परिस्थिती. आपण काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. किती विद्यार्थी असेल आतमध्ये? याची माहिती मिळाली नाही पण जसं भेटेल तसं. बेटा तू कोणत्या वर्गामध्ये आहे? मी 4th C मध्ये आहे. वेळापासून शाळेमध्ये पाणी भरलं होतं? 4-5 वेळा झालाय. निश्चितच वाईट परिस्थिती आहे. दादा एक मिनिट, काय नाही तुमचं? मी इथला शिक्षकच आहे. शिक्षक आहे का? हो. किती वेळापासून पाणी भरलं शाळेमध्ये? 1 तास झाले. 1 तास. कारण काय पाणी भरायचं? आता इथलं जो सिस्टम आहे त्या सिस्टमला दुरुस्त केलं पाहिजे. गेल्या 2 वर्षापासून काम सुरू आहे. अनबिलिव्हेबल की जो काम आहे ह्या प्रशासनाने या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आधी हे सिमेंट रस्त्याचं काम होतं. त्याचं काम गेल्या 2 वर्षापासून होत आहे. त्यांना कळायला पाहिजे शाळेत 4000 विद्यार्थी आहे. 4 विद्यार्थ्यांचे आज बघा हाल कसे होत आहे. त्यांनी सिस्टम आता लवकरात लवकर हे रस्ता दुरुस्त केला पाहिजे. खूप त्रास आहे सर, खूप त्रास आहे. मला एक सांगा, किती विद्यार्थी असेल आतमध्ये? आतमध्ये आता तर अर्धे गेले, अर्धे आहे अजून. ऑटो एकही निघू नाही शकत. कमीत कमी 80% ऑटो व्हॅनवर डिपेंड आहो मी. 80% ऑटो सगळे आतमध्ये आहे. बरं मला एक सांगा, या आधी कधी अशी परिस्थिती निर्माण झाली? नाही, कधीच नाही. ही पहिल्यांदा वर्षी का ऍक्च्युली पाऊस खूप आला आणि जर यांनी रस्ता व्यवस्थित केला असता तर हा त्रास नसता झाला. एका बाजूने रस्ता खोलगट झाला त्यामुळे ते सर्व पाणी आतमध्ये शिरलं. बिलकुल बिलकुल बिलकुल. किती वर्ष झाले सिमेंट रस्त्याचं काम सुरू 2 वर्षापासून काम सुरू आहे. 2 वर्षापासून सुरू आहे काम. ठीक आहे सर. जर का तुम्ही आतमध्ये बघितलं बघा, काही विद्यार्थी स्वतः येण्याचा प्रयत्न करत आहे. पालकांचा हात पकडून असेल, स्कूल व्हॅन चालकांचा हात पकडून असेल, ऑटो चालकाचा व्हॅन हात पकडून असेल, ते इथे येत आहे. काही महिला आहेत. ताई तुमचं नाव काय? ताई एक मिनिट, नाव काय? सोनाली राऊत. बरं, विद्यार्थिनी आहे, सॉरी शिक्षक आहे तुम्ही? मुलगी नाही मुलगी आहे क्लासमध्ये. हो हो. मला मेसेज आला की जर का तुम्ही आतमध्ये बघितलं तिकडे आतमध्ये आणखी खरं तर हा प्रवाह खूप वेग आहे. या प्रवाहाला एखाद्या नदी किंवा ओढ्यामध्ये जशा प्रकारचा प्रवाह असतो तशा प्रकारचा प्रवाह आपल्याला या पाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच एक प्रकारे या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जे चित्र आपल्याला इथं दिसून येत आहे त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की निश्चितच पहिला हा मुसळधार पाऊस आहे नागपूरचा, ज्यामध्ये संपूर्णतः दानादान उडाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. विज्युअल दे. तर पहिल्याच पावसात नागपूरमध्ये काय अवस्था झालेली आपण बघू शकता. एकीकडे मुसळधार पाऊस, कमी वेळामध्ये झालेला तुफान पाऊस हे एक कारण आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत आणि त्यामुळे प्रचंड पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. पाणी वाहून जायला जागा उरलेली नाही, त्यामुळे देखील हे पाणी कारण काय साचलं. वाटतं तुम्हाला? कामामुळे खूप काम सुरू आहे इथं. अच्छा. 2 वर्षापासून काम असंच सुरू आहे. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्याने थोडं पुढे येऊन तिकडे जो सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे ते दाखवावं. म्हणजे नेमकी ही परिस्थिती का उद्भवली याचं कारण आपण समजून घेऊ शकतो. एका बाजूला आपल्याला डावीकडला ट्रॅक दिसतो, एका बाजूला उजवीकडला ट्रॅक. मध्ये जो उजव्या बाजूचा जो शाळेच्या मुख्यद्वाराच्या बाजूचा जो ट्रॅक आहे या सिमेंट रस्त्याचं काम मागच्या 2 वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे काय झालं की आता एकाएक मुसळधार पाऊस आल्यामुळे एका बाजूचा जो सिमेंट रोड बनून गेला होता पण दुसऱ्या बाजूचा सिमेंट रोड बनला नसल्यामुळे तो भाग हा खोलगट झाला होता आणि त्या भागामुळे एकाएक जे पावसाचं पाणी आलं ते संपूर्णतः शाळेच्या आतमध्ये शिरलं. इतकंच नाही तर या शाळेच्या मुख्यद्वाराच्या समोर जो रस्ता आहे तो कशा प्रकारे एखाद्या ओढ्यासारखा आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच आणि या पावसाच्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो देखील त्याला देखील अत्यंत वेग आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आपण बघू शकतो अग्निशमन विभागाचं पथक इथे आलेलं आहे, ते देखील मदत करताना पाहायला मिळत आहे. सोबतच विशेष करून इथले जे स्कूल व्हॅन चालक असेल, ऑटो चालक असेल यांचं निश्चित कौतुक करायला पाहिजे. काका आतमधलं काय चित्र आहे? आतमध्ये पण असं चित्र आहे. खूप बेकार परिस्थिती आहे. वरच्या 4थ्या मजल्यावरनं आणावं लागतं. एक मिनिट, किती विद्यार्थी असेल? किती विद्यार्थी आहे? मी तर अजून गेलो नाही वरती पण गेली का आतमध्ये जायची? नाही आपण बघू शकतो निश्चितच खरं तर हे अत्यंत गंभीर असा विषय आहे. एक तर इतकी मोठी शाळा, इथे साधारण 1000च्या वर विद्यार्थी शिकतात. सोमलवार हायस्कूल असेल किंवा सोमलवार निकलस असेल
अशा परिस्थितीमध्ये इथे आपण बघू शकतो की कशा प्रकारे पावसाचा वेग आणि त्या वेगामध्ये हे सगळे विद्यार्थी शाळेच्या आतमध्ये अडकलेले आहे. मात्र इथे दोन्ही बाजूने इथे दोरी लावलेली आहे. सोबतच स्थानिकांच्या मदतीने इथे मदत केली जात आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना काढलं जाईल, कारण की वाहतुकीची देखील मोठी कोंडी झालेली आहे. आतमधलं जर का दृश्य बघितलं तर आपण आतमध्ये देखील बघूया की मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी अजूनही अडकलेले आहेत. त्यांना घेण्यासाठी त्यांचे पालक येत आहेत, त्यांना देखील आतमध्ये सोडलं जात आहे. काही विद्यार्थी आपण त्यांना विचारूया. निश्चितच आतमधलं काय दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मिनिट. निश्चितपणे विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रिया सध्या बघतो आहोत आपण. अगतिकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते आहे आणि परिस्थिती भीषण आहे. या परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असू. धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीबद्दल. तर विदर्भामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे.